या ठिकाणी हर्ष माने याला इथे सन्मानित करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या क्वार्टर फायनलमधील दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये जी धडाकेबाज फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी करणारा जयमान चांदेरी संघाचा राज तोडणकर याला देखील दुसऱ्या क्वार्टर फायनलमधील सामन्याने सामनावीर घोषित करायचा आहे। हर्ष माने प्रथम आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। मनोज सागवेकर यांना विनंती करतो। जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो। महत्त्वपूर्ण सामन्यात 5 चेंडूत 18 धावा आवश्यकता असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच हर्ष माने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट खेळ हर्ष माने याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला। बेस्ट लक हर्ष माने आपल्या पुढील वाटचालीसाठी। तदनंतर दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये आपल्याला राज तोडणकर याच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला। मी विनंती करतो सुरेशजी साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर ठरलेला राज तोडणकर याला सन्मानित करायचं आहे। ठीक आहे, पप्पूसाहेब भातडे यांनी सन्मानित करायचं आहे। यस वळूया आपण या आता सामन्याच्या दिशेने। मोठा सामना या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला आहे इरा स्पोर्ट्स रसाळवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला श्रीकृपा मयकरवाडी या संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला। क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आमंत्रित केले जात आहे इरा स्पोर्ट्स रसाळवाडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी। सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते इथे दाखल। स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार घाडी तर नॉन स्ट्राइक एंड वरती फिरोज सिंदगी तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय स्मिथ शिवलकरला। या नावाची चर्चा या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। तर स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार गाडी या पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केलाय। पहिल्या चेंडू बिग टाइम इथे केला जातोय। क्षेत्ररक्षक शुभम नार्वेकर आहे तिथे तैनात। निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला केली जाते ती सुरुवात। चांगला टप्पा आपल्या स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। उलट्या हाताने गोलंदाजी केली जाते। याच त्यानंतरचा पुढचा चेंडू बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणे गरजेचं आहे तो संपर्क इथे होत नाहीये। चांगली गोलंदाजी आपल्याला स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। आज संपूर्ण दिवसभर मिऱ्या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला स्मिथ शिवलकर काम करत पाहायला मिळाला होता। अनेक स्पर्धा ज्याच्या नावावरती राहिल्या तो स्मिथ शिवलकर आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला। चांगला खेळ आज देखील त्याने केलाय आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून मयकरवाडी या संघामध्ये दाखल झालाय। चांगली सुरुवात इथे केली जाते। त्यानंतरचा तिसरा चेंडू आहे वाईड लाईन यॉर्कर ते फेकायचा केलेला प्रयत्न अप्रतिम चेंडू ते पाहायला मिळतोय। लगातारचा फेकलेला हा तिसरा डॉट बॉल ओमकार घाडीला ठेवलाय ते जकडून। षटक क्रमांक आपण पाहतोय तेच म्हणजे पहिलं आणि त्याच पहिल्या षटकातून येणारे अजूनही 2 चेंडू। पंचांच्या उजव्या हाताकडून पुढचा चेंडू आहे याचा यष्टी उद्ध्वस्त लागलेला मोठा धक्का मोठा मोहरा येतोय ते क्रीडांगणाच्या बाहेर। यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सार्थक इथे पवार पाहायला मिळेल। जीपीएल मध्ये स्मिथ शिवलकर आणि सार्थक पवार एकाच आपल्याला संघामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं। आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळी केली जाते। यस बिग टाइम आहे शुभम नार्वेकर तिथे आहे तैनात। येतोय ते डॉट बॉल म्हणजेच काय तर पहिली या स्पर्धेतली मेडन विकेट ओव्हर ही स्मिथ शिवलकरच्या नावावरती राहिली आहे। चांगला खेळ इथे आपल्याला पाहायला मिळालाय। अजूनही संघाचे इथे खातं खोललं नाहीये। आता मात्र स्ट्रायकिंग